नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मान्सूनची परिस्थिती आता वेगाने बदलताना दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून वातावरणात सतत मोठे बदल होत आहेत। काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होत आहे, तर काही भागात अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आजच्या या सविस्तर हवामान अंदाजामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचा अंदाज पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढेल, कुठे मुसळधार पाऊस होईल, कोणत्या भागात खंड पडू शकतो आणि पुढील 10 ते 15 दिवस मान्सूनची स्थिती कशी राहील, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे। यावर्षी मान्सूनच्या आगमनाला उशीर काहीसा झाला आहे। साधारणपणे 16 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला होता, मात्र त्यानंतर जवळपास 20 दिवस मान्सूनची पुढची वाटचाल मंदावलेली दिसली। त्यामुळे संपूर्ण देशभरात पावसाची प्रतीक्षा वाढली होती। विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। आता मात्र मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यामुळे पुढील काही दिवसात तो वेगाने पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या आपण पाहतो की उत्तर भारतापासून मध्य भारत आणि मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत एक ट्रॅप लाईन सक्रिय झालेली आहे। या ट्रॅप लाईनमुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली असून अनेक राज्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे। महाराष्ट्रामध्ये देखील याच प्रणालीचा प्रभाव जाणवत आहे। अनेक भागात ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, जोरात वारे आणि स्थानिक स्वरूपाचे पावसाचे वातावरण तयार होत आहे। भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढू शकतो। काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। मित्रांनो, आता आपण दिवसानुसार महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती समजून घेऊया। 5 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचे वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण, किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। वातावरणात ओलावा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढताना दिसू शकते। यासोबतच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि जालना या भागामध्येही स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचे वातावरण तयार होऊ शकते। 6 तारखेला कोकण किनारपट्टीवरील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पुणे जिल्ह्याच्या भागात, महाबळेश्वर परिसरात, कोल्हापूर जिल्ह्यात तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे। मराठवाड्यातील काही भागामध्ये देखील रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। विशेषतः लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड भागात वातावरण अनुकूल दिसत आहे। 7 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून मान्सून अधिक सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत। अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा महाराष्ट्राकडे येताना दिसत आहे। त्यामुळे कोकण, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या भागात पावसाचा जोर वाढू शकतो। विशेषतः रात्रीच्या वेळेस पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे। 8 तारखेला महाराष्ट्रात पावसाचे सर्वाधिक सक्रिय वातावरण दिसू शकते। या दिवशी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीचे कामे योग्य नियोजनाने करावीत। 9 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कायम राहू शकते। कोकण
किनारपट्टीमध्ये सतत पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रातही अधूनमधून पावसाचा जोर कायम राहील. 10 तारखेपासून काही भागात पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि काही मराठवाडा जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण पूर्णपणे संपणार नाही. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहू शकतात. 11 आणि 12 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मान्सून काहीसा कमजोर होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा खंड पडू शकतो. मात्र दक्षिण कोकण, विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील पूर्व भागामध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम राहू शकते. शेतकरी बांधवांनो, हवामान मॉडेलनुसार 10 ते 15 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला खंड दिसण्याची शक्यता आहे. म्हणजेच काही दिवस पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, परंतु हा खंड फार मोठा असेल असे सध्या तरी दिसत नाही. काही भागामध्ये स्थानिक पावसाच्या सरी कायम राहू शकतात. कोकण किनारपट्टीमध्ये मात्र संपूर्ण जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता कायम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मान्सून जोरदार सक्रिय राहण्याचे संकेत आहेत. मित्रांनो, आता आपण कृषी संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी तयारी सुरू ठेवावी. मात्र सलग मोठ्या प्रमाणात होण्याची खात्री झाल्यानंतरच मुख्य पिकाची पेरणी करणे योग्य राहील. घाईघाईने पेरणी केल्यास नंतर खंड पडल्यास नुकसान होऊ शकतं. कापूस, सोयाबीन आणि तूर पिकासाठी जमिनीत पुरेशी ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे फायदेशीर राहू शकतं. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये अजूनही पावसाची अनिश्चितता कायम असल्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत. बियाणे प्रक्रिया करून ठेवावी आणि शेतातील निचऱ्याची व्यवस्था योग्य ठेवावी. फळबाग क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे केळी, डाळिंब, पपई आणि भाजीपाला पिकांना आधार देणे आवश्यक आहे. तसेच बागांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा. विजांच्या कडकडाच्या वेळी शेतात काम करणे टाळावे. मोबाईल वापरणे, झाडाखाली उभे राहणे किंवा लोखंडी वस्तू जवळ ठेवणे धोकादायक ठरू शकतं. मित्रांनो, यावर्षी मान्सूनची वाटचाल सुरुवातीला मंदावलेली असली तरी जूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता हवामान मॉडेल दर्शवत आहेत. 18 ते 25 जून दरम्यान महाराष्ट्रात अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. त्यानंतर जून अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला देखील पावसाचे संकेत चांगले आहेत. CAFS आणि GAFS या हवामान मॉडेल्सनुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मान्सून अधिक सक्रिय राहू शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची परिस्थिती आहे, कारण खरीप हंगामाची सुरुवात मान्सूनवरच अवलंबून असते. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानातील बदल सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्या भागात पाऊस झाला असल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या जिल्ह्याचे नाव आणि पावसाची परिस्थिती लिहा. त्यामुळे इतर शेतकरी बांधवांनाही माहिती मिळेल. दररोज अचूक हवामान अंदाज, बाजारभाव, शेतीविषयक मार्गदर्शन आणि कृषी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये आपले मत नक्की कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.